तिथे भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या एका वक्तव्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला। प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचं वक्तव्य पियुष गोयल यांनी केलं होतं, त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला। यावर राष्ट्रवादीच्या प्रतिक्रिया देखील आल्या, मात्र स्वतः पियुष गोयल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं। आपल्याला एका पत्रकारानं चुकीची माहिती दिल्याचं ट्विट त्यांनी केलं। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याची चुकीची माहिती मिळाली होती, मात्र सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काम करत असून चुकीची माहिती दिल्यानं खेद व्यक्त करत असल्याचं गोयल यांनी म्हटलं। The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Prafull Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP, given that he has lost the people's trust and the vote. पियुष गोयल यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असा काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पियुष गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काही निर्णय झालेला नाही। दरम्यान प्रफुल्ल पटेलांबाबतच्या केलेल्या विधानावरून पियुष गोयल यांनी दिलगिरी व्यक्त करताना काय म्हटलं आपण तेही पाहूया। प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची चुकीची माहिती एका वरिष्ठ पत्रकारानं दिली। शहानिशा न करता मी माध्यमांमध्ये वक्तव्य केलं, मात्र चुकीची माहिती मिळाल्याचं मला नंतर समजलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काम करत आहे। चुकीची माहिती दिली गेल्यानं मी दिलगिरी व्यक्त करतो, असं पियुष गोयल यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।